तर खासदार सुप्रिया सुळे यांनी जे आज सकाळपासून धरणं आंदोलन धरलेलं होतं ते आता मागे घेत आहेत. आपण पाहूया की बाबांनो, आमचे शिवभक्त हे बनेश्वर मंदिराला येतात, तिथे भक्त येतात, तिथे अनेक तिथे गार्डन चांगले आहेत, पर्यटक येतात आणि ही छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. त्यामुळे या भूमीचा मान सन्मान करा. तिथे येणारे ज्येष्ठ नागरिक, महिला, त्यांची सुविधा व्हावी हाच याच्या मागचा हेतू. आता फक्त 700 मीटरचा रस्ता, पण तुम्ही सगळ्यांनी आलेल्यांनी जे सहकार्य केलं, मीडियाला जर या उन्हामुळे गैरसोय झाली असेल, कॅमेरामॅनला झाली असेल, तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते. पण तुमच्या पोलीस यंत्रणेत हे पण बिचारे उन्हात फिरत होते, लांबून लांबून दिसत होते मला, पण ते सगळे आज इथे आलात, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी. आणि बाबांच्या हस्ते कृपया त्यांनी नारळ या ठिकाणी लिंबू सरबत घेतली या ठिकाणी भगवान की लोकशाहीचा त्यांचे दोघांचे नंबर आपल्याकडे टिपून ठेवा. काही एक शेवटचं फक्त बोलतो. आज हे भोर तालुक्यातील बनेश्वर महादेवाच्या मंदिराच्या रस्त्याचा विषय जरी असला तरी ते आपल्या तालुक्यातलं नाहीये आणि आपल्या शहरातलं नाहीये. ही भावना न ठेवता ताई येत आहेत म्हणून प्रशांतदादा असतील, विशाल भाऊ असतील, विकास बाप्पू लावंडे, भारतीताई शेवाळे, सर्वच शहर जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी बनेश्वर देवस्थान ग्रामस्थांच्या वतीने जाहीर आभार मानतो. मला हर हर महादेव, एकदम हर हर महादेव, नॉट पॉलिटिकल, हर हर महादेव. आता काय बाईट खासदार सुप्रिया सुळे यांनी आपलं आंदोलन जे आहे ते अखेर मागे घेतलेलं आहे आणि त्यांच्या आंदोलनाला आता कुठेतरी यश मिळताना देखील पाहायला मिळते. 2 मे पासून रस्त्याचं काम सुरू करण्याचं आश्वासन सुप्रिया सुळे यांना देण्यात आलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.